सर्वप्रथम मी सोनियाताईंना शुभेच्छा देतो। महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या आया बहिणींना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची एक संधी मिळते। त्यांच्यामध्ये सुद्धा एक जिद्द आहे। आज राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांना मतदान निवडणूक लढण्याची संधी मिळालेली आहे। मला पूर्ण विश्वास आहे त्या त्यांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत। त्या मनापासून चांगलं कार्य करतील, जनतेची सेवा करतील आणि आम्ही देखील सर्व पदाधिकारी तिन्ही पक्ष मिळून त्यांना साथ देऊ। त्यांचा प्रचार आम्ही गल्लोगल्ली घरोघरी जाऊन करू। आज त्यांना ज्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस त्यांना काय वाटलं असेल मला माहीत नाही, परंतु ज्यावेळेस उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या छत्रछायेखाली कोणती व्यक्ती येते त्यावेळेस त्यांची उंची आणि त्यांचं बळ आपोआपच वाढतं। त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो की त्या निश्चिंत राहावं त्यांनी आणि निवडणुकीकडे फोकस करावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या युतीला भरघोस मतदान होणार आहे आणि आमच्या कुर्ला विधानसभेतील 7च्या 7 सीट आम्ही निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे। आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणूस महापौर म्हणून बसेल आणि भगवा झेंडा फडकेल। उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, राजसाहेब ठाकरेंनी जो विश्वास दाखवला, शरद पवार साहेबांनी जो विश्वास दाखवून 151 कॅन्डिडेट म्हणून मला एक संधी दिली, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन। बस, जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्व महापुरुषाला मानवंदना। माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा, उद्धव साहेब यांना मानाचा मुजरा, आदित्य साहेब यांनाही जय महाराष्ट्र। आणि आमचे मनसे वाघमारे साहेब यांचंही खूप खूप धन्यवाद। आज राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येऊन आज आणि शरद पवार साहेब एकत्र येऊन जे लढा देत आहे त्या लढ्याचं आम्ही सोनं करून दाखवणार आहे। आमचा प्रभाग सुंदर, स्वच्छमय आणि निरोगीमय। आणि जसं महिलांसाठी आज राखीव जागा उद्धव साहेबांनी प्रत्येक जागेवरती आणि राजसाहेबांनी आणि शरद पवारांनी आज महिलांचा अधिकार म्हणून आज उभे केले आहेत। त्या महिलांची सुरक्षा करण्याचं काम आमचे तिन्ही पक्ष करणार म्हणून। आणि आमचा प्रभाग वार्ड क्रमांक 151 वसलाताई, ठकरबा, सेल कॉलनी, साईबाबानगर, श्रमजीनगर यांचं रात्र आम्ही सातत्याने काम करत आलेलो आहे आणि पुढेही काम करू। आणि ह्या संधीचं सोनं करून आमच्या प्रभागाला निरोगी आणि स्वच्छमय, आरोग्यमय असा विभाग आम्ही असा सुंदरमय आम्ही तिन्ही पक्ष मिळून करून दाखवू। आणि उद्धव साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला, राजसाहेबांनी विश्वास दाखवला, शरद पवार साहेबांनी विश्वास दाखवला आहे, त्या संधीचं आम्ही सोनं करू। ह्याच आपल्या चॅलेंजच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो। आपलं खूप खूप धन्यवाद आम्हाला तुम्ही सहकार्य केल्याबद्दल। असेच कार्य आणि आमचं कार्य या तिन्ही पक्षाचं कार्य तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा हीच आपणास नम्र विनंती। आता सगळ्याला अख्ख्या वार्डला माहीत आहे की त्यांनी काय दाखवलं, काय भरलं, हे सगळ्याला जनतेला माहीत आहे। जनता त्याच्या जागेवर त्यांना पोहोचवणार आहे आणि त्यांनी काय काम केलं, काय कार्य केलं हे आपला पुरा वार्ड सगळ्याला माहीत आहे। म्हणून आपली जी तारीख दिलेली आहे 15 तारीख जे दिलेली आहे तो दिवस त्या दिवशी त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे। हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो। पुन्हा एकदा आज सगळ्यांना आमचे जे शिवसैनिक आलेत, मनसे सैनिक आलेत आणि राष्ट्रवादी आलेत त्यांनाही खूप खूप आभार, त्यांचा धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।